परिषदचे लाचखोर लिपिकाच्या घरात 8,15,000 रुपयाची रोकड सापडल्याने या कार्यालयामध्ये असे कितीक अधिकारी हे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करतात। लाच प्रकरणातील पडद्याच्या मागच्या सूत्रधाराचा शोध सुरू आहे। जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागातील दीपक खाचणे यांनी एवढ्या मोठ्या रकमेची मागणी केवळ स्वतःसाठी केली नसेल, यामागे आणखी कोणी सूत्रधार आहे का? हजर करून घेण्यासह बदलीचे अधिकार नसताना देखील खाचणे यांनी लाचेची मागणी कोणासाठी केली याचा तपास वरिष्ठ स्तरावरून पोलीस करतील का? तसेच खाचणे यांनी नेहरू चौकात बोलावले, तक्रारदार तिथे गेला असता नरेंद्र खाचणे यांनी मोबाईल बंद करून ठेवला। काही वेळानंतर पुन्हा तक्रारदाराला फोन करून कालिंका माता मंदिराजवळ एका हॉटेलजवळ बोलावलं व लाच स्वीकारताना अटक झाली। नरेंद्र खाचणे यांच्या घराची झडतीमधील पोलिसांना 8,15,000 रुपये रोकड जप्त केले असून त्याने कशा प्रकारे हा पैसा कमावला असल्याचं दिसून येतंय। कर्तव्यावर हजर करून घेण्यासह बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्याचा अधिकार नसताना जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील लिपिक नरेंद्र किशोर खाचणे याने 2 लाखांची लाच मागितली। तक्रारदाराने प्रलंबित 20,000 रुपये दिले। उर्वरित 1,80,000 रुपये नरेंद्र खाचणे, वरिष्ठ अधिकारी व मॅडम व्हिडिओ यांचे देखील नाव पुढे आले आहे। पोलिसांनी त्यांचे देखील CDR काढावा आणि 8,15,000 रुपयांचा कोठून आले याचा शोध घ्यावा। तसेच 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढील तपास शनीपेठ पोलीस स्टेशन करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.